जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2022-23 मध्ये नागपूर कारागृह ग्राउंड कट ऑफ आलेला आहे। इथे चुकून 2033 झालेला आहे, तर 2022-23 ची ही भरती आहे। ठीक आहे, प्रिंटिंग मिस्टेक आहे, याकडे लक्ष देऊ नका। तर बघा, ओपन कट ऑफ किती गेलेला आहे, तर विद्यार्थी मित्रांनो 43 गेलेला आहे। त्यानंतर फिमेलचा सुद्धा ओपनमध्ये 43 गेलेला आहे। ठीक आहे, त्यानंतर बघा ओबीसी सर्वसाधारण 41 गेला आहे, महिलांचा 41 गेलेला आहे। ठीक आहे, त्यानंतर बघा एसबीसी सर्वसाधारण 41 गेलेला आहे, महिलांचा सुद्धा 41 गेलेला आहे। त्यानंतर बघा एससी महिला 39 गेलेला आहे आणि सर्वसाधारण सुद्धा 41 म्हणतो 39 गेले आहे, दोन्ही पण 39 गेले आहे। ठीक आहे, त्यानंतर बघा एसटी सर्वसाधारण 40 गेलेला आहे आणि महिलांचा 41 गेलेला आहे। ठीक आहे, त्यानंतर बघा NTC सर्वसाधारण 40 गेलेला आहे आणि महिलांचा सुद्धा 40 गेलेला आहे। त्यानंतर बघा NTD सर्वसाधारण 41 गेला आहे आणि महिलांचा 41 गेलेला आहे। ठीक आहे, त्यानंतर VJA सर्वसाधारण 41 गेला आहे, महिलांचा सुद्धा 41 गेला आहे। EWS फक्त महिलांचा 34 गेलेला आहे आणि सर्वसाधारण सुद्धा 34 गेलेला आहे। फक्त EWS अशी एक कास्ट आहे ती कमी गेलेली आहे। त्यानंतर सेकंड कमी गेलेली आहे ती आहे SCBC सर्वसाधारण 39 गेलेला आहे आणि महिलांचा सुद्धा 39 गेलेला आहे। तर बघा, फर्स्ट टाइम म्हणजे पहिल्यांदा असं होत आहे की महिलांचा आणि सर्वसाधारण हा सारखाच कट ऑफ गेलेला आहे प्रत्येक कास्टचा, फक्त ST सोडता। STचा तर महिलांचा जास्त गेलेला आहे। तर विद्यार्थ्यांची मेहनत खूप दिसते प्रत्येक। जर आपण ग्राउंड बघितलं तर सर्वात चांगलं ग्राउंड विद्यार्थी मारत आहे आणि कट ऑफसुद्धा त्यानुसारच जातो आहे। त्या जोगती तुमची मेहनत असेल तर तुम्ही नक्कीच यशस्वी होणार। तर 41 हा एकदम सेफ स्कोर दिसतो आहे प्रत्येक ग्राउंडला, कारण की यापेक्षा कमी जास्त लागण्याची शक्यता दिसत नाही आहे पोलीस शिपाई पदासाठी। तर 41चं ग्राउंड हे करून ठेवा। जर तुम्ही यावर्षी जर तुम्ही काही मार्कांना राहिला असाल तर 41 मार्क हे खूप सेफ दिसत आहे। यावरून तरी असं दिसतं आहे। तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच। काल कट ऑफ आला, पण तो मिक्स लिस्ट असल्यामुळे पुन्हा कट ऑफ विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी की नेमका किती गेले आहे तुमच्या कास्टचा, त्यासाठी आपण हा व्हिडिओ आणला।